नमस्कार. आज आपण भडंग बघणार आहोत. लहानांपासूनच मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भडंग खायला खूप आवडते. कधी लहान भुकेच्या वेळी म्हणा, कधी डब्याला खाऊ म्हणून देण्यासाठी भडंग अगदी छान आहे आणि खायला तर खूपच सुंदर अशी ही भडंग लागते. चला तर मग आज आपण भडंग कशी करायची ती बघूया. त्यासाठी आपल्याला मुरमुरे लागणार आहेत. तर मुरमुरे घेताना असे टपुरे फुगलेले मुरमुरे भडंगसाठी वापरतात. तर ते मुरमुरे इथे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत आणि ते छान अगदी कुरकुरीत असे आहे. तुम्ही बघू शकता, दाबलं की त्याचा लगेच भुगा होतोय. तर आता आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाणे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता इथे 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर मी शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि ते आता काढून घेऊया. तर शेंगदाणे तळून झाले की त्यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ तळून घ्यायची आहे. तर डाळ इथे मी अर्धा कप घेतलेली आहे फुटाण्याची डाळ. ती सुद्धा तळून घेऊया. डाळ तळायला जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनटं लागतो, जास्त वेळ लागत नाही. तर डाळ ही आपली चांगली कुरकुरीत तळल्या गेलेली आहे, ती सुद्धा काढून घेऊया. आता डाळ आणि शेंगदाणे तळत होते तोपर्यंत मी 2 लसणाच्या कांड्या इथे सोलून घेतल्या आहेत आणि खलबत्त्यामध्ये अगदी आबडधोबड, म्हणजे एका लसणाच्या कांडीचे 2 भाग होतील असे मी ठेचून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर कुरकुरीत होईपर्यंत लसूण आपल्याला तळायचा आहे. लसणाचा रंग छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने. आणि मग आता तो सुद्धा काढून घेऊया. अगदी कुरकुरीत असा लसूण खायला दाताखाली आला भडंगमध्ये तर खूप छान लागतो. आता त्याच पद्धतीने कढीपत्ता सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर कढीपत्ता सुद्धा चांगला तळला गेलेला आहे. तर तो सुद्धा आपण काढून घेऊया. आणि आता हे सगळं तळून झालं की गॅस बंद करायचा आहे. तेल खूप वाटत असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. आणि आता तेल थोडंसं कोमट असतानाच त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. ते इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे. त्यामध्ये थोडीशी हळद घातली. बेडगी मिरची पावडरने रंग सुंदर येतो, खूप तिखट नसते. आणि त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार. पिठी साखर घालायची आहे आपल्याला यामध्ये 2 चमचे. आणि इथे आमचूर पावडर घेतलेली आहे 1 चमचा. थोडंसं काळं मीठ सुद्धा घातलेलं आहे मी आता. आणि हे सगळे मसाले आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपला हा भडंगचा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण मुरमुरे घेऊया. तर इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये हे सगळे मुरमुरे काढून घेते. इथे मी 2 पॅकेट मुरमुरे घेतले, त्यासाठी मोठं असं पातेलं घेतलंय. आणि आता मी थोडंसं अगदी 1 ते 1.5-2 मिनटासाठी मुरमुरे हे भाजून घेणार आहे. मुरमुरे हे चांगले कुरकुरीतच आहे, परंतु थोडेसे मी गरम करून घेते. तर 2 मिनिटानंतर आपण जे तळून घेतलेले जे साहित्य आहे, कढीपत्ता, शेंगदाणे, डाळ, लसूण, ते सगळं आता ह्या मुरमुऱ्यामध्ये घालते आणि पुन्हा अगदी अर्धा मिनिटासाठी त्याला मिक्स करून घेते. गॅस आता इथे बंद केलेला आहे. हे सगळे मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स करून झालं की जो आपण मसाला बनवला होता भडंगचा, तो मसाला आता ह्यामध्ये घालायचा आहे. तर आता हा मसाला आपण सगळा घालूया. कढईमध्ये सुद्धा थोडेसे मुरमुरे घालून सगळा मसाला पुसून घ्यायचा, म्हणजे आपला काहीच वाया जात नाही. आणि आता छान मिक्स करूया. अगदी निवांत 2 ते 3 मिनटं आपण एकसारखं हे मुरमुरे जे आहे ह्या मसाल्यामध्ये हलवत छान मिक्स करून घ्यायचे. त्यामुळे रंग सुंदर येतो आपला भडंगला आणि सगळा मसाला सगळीकडे एकसारखा लागतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे भडंगला. टेस्टही तेवढीच सुंदर आलेली आहे. तुम्ही आता थोडंसं खाऊन बघा, मग तुम्हाला जर वाटेल तिखट मीठ थोडंसं काही कमी असेल तर ते तुम्ही आत्ता घाला आणि पुन्हा मिक्स करा. परंतु ही छान भडंग झालेली आहे. अगदी प्रमाण मसाल्याचं अगदी व्यवस्थित पडलेलं आहे यामध्ये. अशीच भडंग खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते. पण बरेच जण ह्यामध्ये खाताना कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळून खातात. तर तुम्ही अशीच भडंग खाऊन बघा, खूप टेस्टी लागते. परंतु आता मी सर्व करताना थोडासा यामध्ये कांदा घालतीये, थोडीशी कोथिंबीर वरनं घालतीये आणि लिंबाचा रस घालतीये. तर तुम्ही अशी चटकदार भेळ
नक्की करून बघा कशी झाली ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. रेणुकाज किचनला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.